मकर संक्रांति के अवसर पर पालक मंत्री संजय शिरसाट ने छत्रपति संभाजीनगर में मीडिया से बातचीत करते हुए जनता और विपक्षी दलों को त्योहार की शुभकामनाएं दी और कहा कि महानगर पालिका चुनाव के दौरान प्रत्येक पक्ष विपक्ष का आरोप प्रत्यारोप जारी रहा, किंतु संक्रांत ऐसा त्योहार है कि सभी दलों के कार्यकर्ताओं ने एक दूसरे से मीठी बात करनी चाहिए। साथ ही शिरसाट ने सांसद संजय राउत को आड़े हाथ लेते हुए कहा कि अगर मुझे किसी को तिलगुड़ देना होगा तो मैं राउत को दूंगा। शिरसाट ने राउत को मीठी बात करने की सलाह दी। आगे शिरसाट ने इम्तियाज जलील पर तंज कसते हुए कहा कि 16 तारीख को पतंगों की तरह चुनावी परिणाम भी स्पष्ट होंगे। आज मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा। खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षाने एकमेकांचे पूर्ण वाबोडे काढले, कपडे उतरवणे ज्याला म्हणतात ते केलेलं आहे। परंतु हा सण असा आहे की त्यांनी एकमेकांना गोड बोललं पाहिजे। मला जर सांगाल तर मी संजय राऊतला तिळगुळ देईन, कधीतरी गोड बोल बाबा। इतरांचं काय होईल, परंतु त्यांनी सुद्धा आजपासून गोड बोलावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे। संभाजीनगरमध्ये साहेब कोणाला तुम्ही देऊ इच्छित आहेत? जसं की दानवे असतील, खैरे असतील, असं तुमच्या पक्षात आज गोड बोलण्याचा दिवस आहे? नाही, मी यांना ज्या संभाजीनगरमध्ये तर मी खैरेंना देईन, कारण की खऱ्या अर्थानं थोडा ज्या काही माणुसकी किंवा निष्ठा ज्या राहिल्या त्या चंद्रकांत खैरेंकडे आहे, म्हणून त्यांना माझ्या शुभेच्छा आहे। दानवेंकडे माणुसकी निष्ठा राहिली, आता ते काय समजायचं समावेश काढा, परंतु खैरे त्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं सोबर आहे। इम्तियाज जलील जे आहेत ते आज या ठिकाणी पतंग उडवणार आहेत। आपण पाहिलं असेल आरोप प्रत्यारोप शेवटचा दिवस आहे म्हणजे आजचा खरं तर, त्यामुळे काय असेल? आहे तुम्ही विरोध केला होता। इम्तियाज जलील आज शेवटचा पतंग उडवणार आहे आणि त्याची दोर ही आमच्याच हातात आहे, म्हणून तो पतंग कटताना आम्हाला दाव 16 तारखेला पाहायचा आहे। याचे किती पतंग कटले आणि किती पतंग राहिले याचा सगळा हिशोब 16 तारखेला होईल। ज्या आविर्भावात ज्या जोशामध्ये तो लोकांना भयकवत होता, येथील नागरिकांना सांगत होता, आपसामध्ये भांडणं लावत होता, त्याचा सगळा अंत आता 16 तारखेला होईल। सर निवडणूक आयोगाने आजचा दिवस काही दान वगैरे कोणाला दिलेलं नाही, हे प्रोसेस आहे। प्रचार संपला याचा अर्थ असा होतो की भोंगे लावता येणार नाही, रिक्षा चालवता येणार नाही, तुम्हाला जाहीर सभा घेता येणार नाहीत, रॅल्या काढता येणार नाहीत। परंतु हा जो काही मधला गॅप असतो या वेळेला पोलचीट वाटणे, कार्यकर्ते दारोदार जाऊन पोलचीट वाटतात, मतदाराला जाऊन भेटतात आणि या भेटीला कुठेही निर्बंध असण्याचं काही कारण नाही। आणि हे काही सत्ताधारी आहेत म्हणून तुम्ही जा, विरोधी आहे तुम्ही जाऊ नका असं काही आयोगाने म्हणलेलं नाही। सर्वांना ही मुभा पहिल्यापासून होती, फक्त निवडणूक आयोगाच्या तोंडातून ते निघालं। आम्ही जात नाहीत का, आज आम्ही फिरणार नाहीत का, आम्ही फिरणार आहोत। आणि प्रत्येक सोसायटीमध्ये जाणं, त्याला कन्व्हिन्स करणं, हे सर्व प्रकार या बाबतीमध्ये प्रत्येक पक्ष करत असतो। म्हणून वेगळं काही ते निवडणूक आयोगाने दिलंय असं समजण्याचं कारण नाही। परंतु संजय राऊतला हे माहिती आहे की आपला पराभव निश्चित आहे, मग पराभवाचे कारण काय शोधायचे, तो निवडणूक आयोगाने आजचा दिवस दान दिला। अरे दान दिलं तर तुम्हालाही दिला, तुम्ही जा फिरा। म्हणून एकतर्फी जे बाजू लढवण्याचा जो प्रयत्न करतोय संजय राऊत, त्याला वाटतं की आपण याच्यामध्ये सक्सेस होऊ, मग पराभवाच्या कारणामध्ये पुन्हा निवडणूक आयोग हे कारण आहे असं दाखवण्याचा त्याचा प्रयत्न आहे। ते असंही म्हणाले की पैशांचं वाटप केल्याशिवाय शिंदेची शिवसेना आणि भाजप जिंकू शकत नाही। आता हे त्याला नवीन पडलेलं स्वप्न आहे। प्रत्येक ठिकाणी पैशांनी माणूस विकत घेता येतो असा हा जो त्यांचा गोड गैरसमज आहे, हा खऱ्या अर्थानं मतदाराचा अपमान आहे। तुम्ही मतदाराला पैशाने विकला जातो मतदार, हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। हे कधी असं समजू नका, ही लोकशाही आहे। या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत नोंदवण्याचा अधिकार आहे, म्हणून पैशाने कोणी विकत घेतल्या जाईल मग तो मतदान करेल असं असतं तर ह्या अडाणी अंबानी देशाचे पंतप्रधान झाले असते। म्हणून पैशावर लोकशाही चालत नाही, तर ती बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर चालते। संजय राऊत असं म्हटले की शिंदे साहेबांना उद्देशून की गणेश नाईक यांना आव्हान आहे की पुढे टाकू नका। काय संजय राऊत बोलेल त्याचा काही नियम नाही। आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं पायचं वाकून ही पद्धत या संजय राऊतची चालली।
तू आपलं बघ ना, आपल्या घराचा सत्यानाश चाललाय त्याच्याकडे लक्ष दे ना. एकनाथ शिंदे काय करतायत, मग गणेश नाईक काय बोलले, त्यांच्या दोघात कसा कंगीतुरा लागला, ह्या सगळ्या चौकशी तुला करायच्या कशासाठी? राजकारणामध्ये का कोण कुणाच्या विरोधात बोलतोय? तुम्ही त्या राजसाहेबांच्या विरोधात काय बोलत होते, काय काय शब्द वापरले होते, लोक विसरलेत का? राजसाहेब सुद्धा उद्धव साहेबांबद्दल काय बोलले होते हे लोक विसरलेत का? म्हणून आता लावलं तो व्हिडिओ, आता तुमची वेळ आलेली, तुमचा व्हिडिओ आता लोकांना दाखवावा लागणार आहे. म्हणून इतरांवर टीका करण्यापेक्षा आपण आपल्या घरामध्ये काय दुरुस्ती करायचं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ते असंही म्हटले की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस धमक्या देत आहेत, जर आम्हाला सोडून दुसरीकडे गेले तर काय होऊ शकते असा इशाराही मुख्यमंत्री या दोघांना देत आहेत. मुख्यमंत्र्यांचं आणि यांचं काय आहे याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. आणि आम्ही खंबीर आहोत, आम्हाला कोणी धमक्या देऊ शकत नाही आणि आम्ही कोणत्याही धमक्याला घाबरत सुद्धा नाही. आम्हाला महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम तुम्ही करू नका. आमची महायुती ही भक्कमपणे आता काम करते आणि करत राहील. उद्धव ठाकरे असं म्हटलेत की आता प्रचार संपलाय, जर कोणी पैसे वाटत असेल तर त्याच्या कानाखाली वाजवा. तुमच्याबरोबर आम्ही बी आहोत. पैसे वाटत असेल तर तुम्हीच काय, आम्ही पण आहोत ना. परंतु तुम्ही असं एकंदर बोट असं दाखवतायत की शिवसेना भाजपचे लोक पैसे वाटतायत आणि तुम्ही गपचूप घरी बसलेल्या. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. चला, जो पैसे वाटत असेल त्याच्या कानाखाली मारण्याची आमची बी तयारी आहे. एक आहे तर सेफ आहे, ठाकरेच बेस्ट आहे असा देखील नारा संजय राऊतांनी दिलाय. एक है तो सेफ आहे हे फार उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. हेच काही वर्षापूर्वी जर कळालं असतं, 19ला कळालं असतं तर 22चा उठाव झाला नसता. त्यापूर्वी जर कळालं असतं तर राजसाहेब असेल, नारायण राणे असेल, गणेश नाईक असेल, भुजबळ असतील, अनेक नावं सांगता येतील, हे तुम्हाला सोडून गेले नसते. म्हणून आता एकाचे अनेक झालेले तुकडे याला जबाबदार कोण याच्यावर चिंतन मनन त्यांनी केलं पाहिजे. घरोघरी प्रचार हा आचारसंहितेचा खेळखंडोबा असं सपकाळ यांनी टीका केलेली निवडणूक आयोगावर. घरोघरी प्रचार म्हणजे आचारसंहितेचा अरे हे खेळखंडोबा. पहिल्यापासून होत आलेलं आहे. यांचे डोके काही खराब झालेत का काय? निवडणुकीचा प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता, तुमचा पक्षाचा कार्यकर्ता आज हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसणार आहे का? ते तरी सांगा ना. आम्ही घराच्या बाहेर निघणार नाही, उद्या 7 वाजता मतदानाला डायरेक्ट जाणार आहोत. कसले बालिशपणाचे स्टेटमेंट करतात? असले नाही. हे जो काही कालावधी असतो ह्या कालावधीमध्ये एकमेकाच्या गाठीभेटी घेणं हे काही गैर नाही आहे ना. आणि तुम्हाला रोखलंय कोणी? परंतु तुमच्याकडे असलेला कार्यकर्त्याचा वनवा हा तुम्हाला अस्वस्थ करतोय. तुम्हाला त्याची जाणीव होती की आपल्याकडचे कार्यकर्ते नाहीत आता, म्हणून तसे आयोगावर किंवा इतरांवर तुम्ही आरोप करायला सुरुवात केलेली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार आहेत नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीच्या कार्यालयावर पुणे क्राईम ब्रांचने धडक दिली. आता त्या पोलिसांनी का धडक दिली, काय काम नाही, त्याचा आणखी डिटेल माहिती समोर नाही आल्यामुळं आपण त्याच्यावर भाष्य करणं उचित नाही.